नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3, त्याच पद्धतीने पवित्र पोर्टल 2022मध्ये निवड झालेल्या अभियोग्यताधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आज जी मंत्रालयात बैठक झाली त्या बैठकीचे नक्की मुद्दे कोणते कोणते आहेत, हे मुद्दे नक्कीच सर्वांसाठी फायद्याचे असणार आहेत. आणि त्या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित झाला होता की ही भरती लांबणीवरती जाते की काय असा प्रश्न पडला होता, परंतु आजच्या मुद्द्यांच्या आधारे आपण जर विचार केला तर नक्कीच सर्वांना फायदा हा होईल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मंत्रालयाची बैठक झालेली होती, त्या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर शिक्षक भरती प्रक्रिया आणि संभाव्य लांबणीचा जो प्रश्न निर्माण झालेला होता त्या संदर्भात आपण जर विचार केला तर पहिला मुद्दा आपण जर संभाव्य लांबणीचा संभ्रम जर पाहिला तर वेळापत्रकानुसार प्रक्रिया आपण जर पाहिली तर तांत्रिक कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याच्या चर्चांना बैठकीत पूर्णविराम देण्यात आल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे. बैठक पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी सर्व रिक्त पदे वेळेत भरण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच ही जी शिक्षक भरती आहे त्याला मोठ्या प्रमाणावरती गती आलेली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागील भरतीपेक्षा ही भरती कदाचित जास्त जागांची असण्याची दाट शक्यता आहे, कारण की आजपर्यंतचा आकडा जर पाहिला तर तो मागच्या भरतीला क्रॉस करणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर विचार केला तर आचारसंहितेपूर्वीची प्रक्रिया म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की त्या ठिकाणी निवडणुका येतील, प्रशासकीय अडथळे येतील, पण हे येण्यापूर्वी जास्तीत जास्त उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे नियोजन आहे. आता महत्त्वाचा मुद्दा दुसरा जो आता सध्या मोठ्या प्रमाणावरती चालू आहे, त्याबद्दल मी तुम्हाला कालही व्हिडिओ अपलोड केला आहे, आजही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या म्हणजे झेडपीच्या जागांचे अपलोडिंगचं काम सध्या चालू आहे. जागा निश्चिती स्वरूपात चालू आहे. राज्यभरातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमध्ये रिक्त पदांचा आढावा घेण्यात आलेला आहे. बिंदू नामावली जर पाहिली तर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणूनच त्या ठिकाणी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, ही जी लेट होण्यामागची जी कारणं आहे, जे की आता तुम्हाला 20 जुलै ही तारीख देण्यात आलेली आहे, त्यामागचं कारण असं आहे की ही जी आपण जर पहिल्याच्या जागा आल्या नाही आहेत त्या आपल्याला मावकडून तपासून घ्याव्या लागतात. मग ती तपासून घेतल्यावरती त्या पवित्र पोर्टलला अपलोड होतात, ते रोस्टर चेक केल्यावरती. तर लवकरात लवकर ती सुद्धा प्रक्रिया बिंदू नामावलीची पूर्ण होऊन या जागा पवित्र पोर्टलला अपलोड होतील. हा आपल्यासाठी फायद्याची गोष्ट असणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किमान 10% रिक्त जागा पवित्र पोर्टलवर जाहिरातीच्या माध्यमातून थेट उपलब्ध करून दिल्या जात आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 90% जागा जवळपास आपण जर पाहिलं तर या उपलब्ध करून दिल्या जातात. तसं नियम जर पाहिलं तर 80% जागांचा आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढे जर पाहिलं, शिक्षण सेवक कालावधी संदर्भातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कालावधीवर चर्चा, शिक्षण सेवकांचा आपण जर विचार केला तर त्या कालावधीवरती देखील आपल्याला चर्चा झाल्याचं पाहायला मिळते. एकंदरीत आपण विचार जर केला तर इथे आपण जर पाहिलं तर इथे 80% जागांची भरती, खरं तर इथे 10% म्हटलं गेलं आहे, परंतु त्या ठिकाणी 80% जागांची भरती होणं अपेक्षित आहे. म्हणजे 80% जागा त्या ठिकाणी अपडेट आहे. खरं तर तो शिक्षण सेवक कालावधी व मानधन, आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की नियुक्त झालेल्या शिक्षकांचा मुद्दा आहे आणि नियुक्त होणाऱ्या भावी शिक्षकांचा मुद्दा आहे. कालावधीवर चर्चा करण्यात आलेली आहे. तुम्हाला काल मी या संदर्भातला अपडेट दिला आहे. शिक्षण सेवकांचा सध्याचा 3 वर्षाचा कालावधी कमी करून तो 1 वर्ष करावा अशी मागणी शिक्षक आमदारांनी बैठकीत लावून धरल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. आणि जर ही मागणी मान्य झाली तर आपल्यासाठी सोन्याचे दिवस येतील, कारण की 1 वर्ष ठीक आहे, परंतु 3 वर्ष थांबायचं म्हणजे आपल्यासाठी ही खूप मोठी रिस्क मानावं लागेल. कारण की शहरामध्ये जर राहायचं असेल तर अजिबात परवडत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला मी शेअर करू शकतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आर्थिक तरतूद व मानधन, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत किंवा त्यांच्या सेवा सरती सुधारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून यावर लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे. म्हणजेच एकतर ते 20,000 मानधन असेल, 18,000 मानधन असेल, 16,000 असेल. शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षाचा आहे.
तो 1 वर्षाचा जरी असला तरी त्याच्यामध्ये मानधन हे चांगलं मिळायला पाहिजे, जेणेकरून शहरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला त्या तुटपुंज्या पगारावरती परवडत नाही, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता पुढील काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा जे तुमच्या माहितीसाठी आहेत ते म्हणजे आपण जर पाहिलं तर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया कधी चालू होईल हाही प्रश्न विचारला जातो आहे. तर उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉग इन करून शाळांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठीची लवकरच सुविधा 20 तारखेनंतर 8 दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल आणि तुम्हाला प्राधान्यक्रम देता येतील. मी जे नियोजन तुम्हाला सांगितलं होतं, प्राधान्यक्रम लॉक केल्यावरती पुढील 15 दिवसांमध्ये ही यादी लागते आणि आपलं स्वप्न असं आहे की 15 ऑगस्टला आपले शिक्षक हे त्यांच्या शाळेवरती गेले पाहिजेत. ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आता खरं तर असं झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु 5 सप्टेंबरच्या आत हे शिक्षक आपापल्या शाळेवरती जावेत अशी आपण माफक म्हणजे कमी प्रमाणात का होईना आपण ती इच्छा धरणं गरजेचं आहे. कागदपत्र तपासणीची सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आणि तुमच्यासाठी मी आत्ताच सांगतो, मी स्वतः जो फॉर्म वापरलेला होता ती वापरून कागदपत्र तपासणी केलेली आहे. तुम्ही सहज आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जा, शिक्षक भरती संदर्भातले, त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात तुमचा कोणताही डाऊट असू द्या तो 100% सॉल्व झाल्याशिवाय राहणार नाही. वाटलंच तर ती प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तीही मी शेअर करेल, जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होईल. आणि डॉक्युमेंट्स कोणते लागतात तुम्हाला त्या ठिकाणी हार्डली 20 ते 22 डॉक्युमेंट्स लागतात, जास्तीत जास्त 20 ते 22 डॉक्युमेंट्स. आणि इतर जर कॅटेगरीचा उमेदवार नसेल तर त्याला हार्डली 15 ते 16 डॉक्युमेंट्स लागतात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं काही घाबरून जाऊ नका. काही ठिकाणी तुम्हाला चुकीची माहिती दिलेली जाते, अचूक माहिती मिळत नाही, अशा वेळेसला तुम्ही गडबडून जाता. त्यामुळं तुमच्यासाठी मी स्वतः ज्या प्रक्रियेतून आलो आहे ते तुमच्याशी मी तो शेअर करतो आहे. ओके, सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा आहेत. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. तुमचं काम व्हावं आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओला हाईप करून टाका, पुढे पाठवा. बिनधास तुम्ही आपल्या वरती जे प्रेम करताय ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. या सर्व ज्या बैठकीत मुद्दे झाले ते लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळाले पाहिजेत अशी एकच इच्छा बाळगू. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.